न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सेलू नगर परिषदेत मनमानी व भ्रष्टाचार, मुख्याधिकाऱ्याच्या विरोधात डिसेंबर 29 पासून बेमुदत उपोषणाचा इशारा। सेलू नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मनमानी कारभार आणि कथित भ्रष्टाचार विरोधात अन्याय व भ्रष्टाचार विरोधी जनजागृती व निर्मूलन समितीने एल्गार पुकारला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी डिसेंबर 29 पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास उघडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात प्रभारी मुख्याधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत। निवेदनानुसार मुख्याधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगर परिषदेच्या अनेक मोक्याच्या जागेचे भाडे पटा, लीज किंवा नोंदणी प्रक्रियेत आर्थिक व्यवहार करून त्या जागा खाजगी व्यक्तीच्या घशात घातल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामध्ये विद्यानगर येथील बालवाडीची जागा, पोलीस चौकीची जागा, हसमुख कॉलनीतील हनुमान मंदिराची जागा तसेच नगर परिषदेच्या टाउन हॉल शेजारील जागांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे। निवडणूक काळात ना हरकत प्रमाणपत्रे, बेबाकी प्रमाणात तसेच डिजिटल बोर्ड लावण्यासाठी करण्यात आलेल्या वसुलीत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचा आरोपही समितीने केला आहे। परभणी जिल्ह्यातील इतर नगर परिषदेच्या तुलनेत सेलू नगर परिषदेत सर्वाधिक 8 ते 10 लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून त्यांचा योग्य हिशोब उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद आहे। याशिवाय संबंधित मुख्याधिकारी यापूर्वी सोनपेठ, पाथरी आणि गंगाखेड येथील कारकीर्द वादग्रस्त राहिल्याचा दावा करण्यात आला असून त्या ठिकाणी त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही झाल्याचा उल्लेख निवेदनात आहे। सेलू नगर परिषदेत पदभार स्वीकारल्यानंतर खाजगी व्यक्तीच्या मदतीने कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये फेरफार केल्याचा खळबळजनक आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान विद्यानगर परिसरातील बालवाडीबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। सुमारे 50 वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्षांनी बालसंगोपनासाठी ही बालवाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र अलीकडील काळात ही जागा हडप करण्याच्या उद्देशाने शाळेची इमारत पाडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसून गरज पडल्यास विद्यानगर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील अशी भावना व्यक्त केली जात आहे। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। मी श्रीनिवास उघडे, सुजाण नागरिक अन्याय भ्रष्टाचार विरोधी जनजागृती निर्मूलन समितीचा संस्थापक अध्यक्ष। 29 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय सेलू या ठिकाणी मी उपोषणाला बसत आहे। या उपोषणाला बसण्याचं कारण सेलू नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तुकाराम कदम यांनी जसा पदभार घेतला तसा सेलू शहरामधील सर्वे नंबर 254 तसेच सर्वे नंबर 100 यामधील ओपन व मोकळ्या जागा, ओपन भूखंड व मोकळ्या जागा या लीजवर किंवा भाडे तत्वावर देण्याचा सपाटा चालू ठेवलेला आहे। तुकाराम कदम यांनी जसा प्रशासक पदाचा पदभार घेतला तेव्हापासून सेलू नगर परिषदेमध्ये खाजगी लोकांच्या सहाय्याने सेलू नगर परिषदेचे संपूर्ण रेकॉर्ड तपासून ज्या काही आवश्यक आहेत त्या फायली बाजूला घेऊन त्यांनी ओपन स्पेसवर आपल्या हितसंबंधाच्या किंवा इतर व्यक्तींना या जागा लीजवर किंवा भाडे तत्वावर देण्याचा सपाटा लावलेला आहे। तुकाराम कदम यांनी जसा प्रशासक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून ते आजही वादग्रस्तच आहेत। त्यांनी नगरपालिकेच्या प्रत्येक जागेवर, प्रत्येक ओपन स्पेसवर कसं कोणाला काही भाड्याने देता येईल किंवा कशी कमाई करता येईल याकडे लक्ष दिलेलं आहे। नगरपालिकेच्या टाउन हॉलच्या बाजूला एक रिकामी जागा तसेच सर्वे नंबर 100 मध्ये नगरपालिकेच्या कमीत कमी 8 ते 10 गाळे, माणिक हॉस्पिटल, बालवाडीची जागा, पोलीस चौकी या संपूर्ण जागा त्यांनी भाडे तत्वावर देण्याचा सपाटा लावलेला आहे। असे अनेक प्रकरण आहेत की ज्यांनी कमाईच्या उद्देशाने त्यांनी सपाटा लावलेला आहे। त्यामुळे मी 29 डिसेंबर 2025 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसत आहे।